श्री गुरुदेव दत्त. अच्छा, नमस्कार दादा. आपली अपॉइंटमेंट झालेली आहे, त्यामध्ये मुले ऐकत नाहीत, त्याबद्दल काही उपाय देतो म्हटला होतात, पण दिला नाही. लठ्ठपणावर पण दिलं नाही. लठ्ठपणावरचा उपाय तुम्हाला लगेच प्रतिनिधींकडून मिळेल. आणि लठ्ठपणाचा उपाय एक 3 ते 4 महिने कंटिन्युएशन मध्ये करा. 3 ते 4 महिने कंटिन्युएशन मध्ये करा, वजन कमी होतं. वजन कमी होतं. ठीक आहे. येऊ देत लोकांना. श्री गुरुदेव दत्त. भयानक वातावरण चालू आहे. वस्तुस्थिती आहे, भयानक वातावरण सुरू आहे. माणसाला मोकळा श्वास दिला, माणसाने दुरुपयोग केला. मोकळा श्वास घेऊन आता परतफेड चालली आहे. कुठपर्यंत जाईल काय माहिती. आनंद आहे. अच्छा दादा, मला कोविड झालाय. काही हरकत नाहीये, काही मनावर घेऊ नका. कोविड झाला आहे, धसका घेऊ नका. सगळ्यात पहिले तुम्ही लोक धसका घेता लगेच. धसका नाही घ्यायचा कधीच. ठीक आहे. होम क्वारंटाईन असाल, होम क्वारंटाईन असाल तर एकांतात बसा, शांतपणे डोळे बंद करून, आणि उबंटू करा. होम क्वारंटाईन असाल तर 3 गोष्टी करा. उबंटू करा सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. गणपती सहस्त्रनामाचा रोज एक पाठ करा, आणि एक तुपाचा दिवा लावा. ठीक आहे. आणि एक तुपाचा दिवा लावा, तुम्हाला काही होणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दादा, घरातील शिवलिंग कसे ठेवायचे? ताई, तुम्ही आपला देवाराचा जो पंचायतनाचा व्हिडिओ आहे ना, तो बघा. त्याच्यामध्ये मी सांगितलं की देवारात शिवलिंग आणि आदी इतर जे देवस्थानं आहेत त्याची मांडणी कशी करायची. ठीक आहे. अरे प्रश्न विचारा, भारीतले कोणीतरी आध्यात्मिक प्रश्न विचारा. गुढीपाडव्याचं कोणी, रामरक्षेचं कोणी केलं की नाही? दक्षिणेश्वर कालीची कोणी साधनं सुरू केली की नाही? कोविडमुळे जे मृत्यू होत आहेत त्यांचे पृथ्वीवर किंवा आपल्या आसपास भार होतो का? अकाल मृत्यू आहेत ना, अकाल मृत्यू आहे हे. अरे मग कल्याण ऑफिसला येऊन गेलो, आनंद वाटला भाऊ, आनंद वाटला. सही, ऑफिस तुमचंच आहे, हे ऑफिस तुमचंच आहे. काल महाराजांचा फोटो आणला, खूप छान झालं, खूप छान झालं, खूप छान झालं. माझी पण खूप दगदग झाली. तो लावली आहे, मुलीला परत घरात जाणवत आहे. बर, त्याला चांगला प्रश्न मांडा, कोणीतरी प्रश्न विचारा. चला आज असं आता काय सांगू आता दादा. काली मातीचा, बर ठीक आहे ना. पार्लर आहे ना तुमच्याकडे, तर त्रिपुर सुंदरीचा फोटो लावा, त्रिपुर सुंदरीचा फोटो लावा. त्रिपुर सुंदरी, भगवती त्रिपुर सुंदरीचा फोटो लावा. अच्छा, क्रीमची माळ केली, बरं लाल डोळे दिसत, चांगली गोष्ट आहे. दादा, मी तू पणाची झाली बोळवणे म्हणजे मी तू पण
स्वाहा झालं मी तू, पण स्वाहा झालं जे आहे ते महाराज आहेत. महाराजांमुळे सगळं घडतं. जे काय होतंय सगळं सकाळपासून रात्रीपर्यंत, चालता फिरता उठता बसता हाकता मुकता जे काय होतंय ते त्यांच्या इच्छेने होतंय. त्यावेळेला तूपणा नाहीये तिथे, मीपणा नाहीये. तिथे फक्त महाराज आहेत, तिथे फक्त स्वामी आहे, तिथे मी नाहीये. दत्ताला दत्त भक्तीमध्ये दत्त स्तोत्राचे काय महत्व आहे? स्तोत्राचे महत्व आहे. आता मी तुम्हाला आज या स्तोत्रांवरती ना मी तुम्हाला एक प्रकाश टाकीन सगळ्या स्तोत्रांवरती. ठीक आहे. सॉरी. तुम्हाला स्तोत्रांवरती परब. परब कशी तब्येत आहे? गळ्याचं काय परब? गळ्यासाठी मी उपाय दिलेले केले की नाही? गळा बरा आहे का? डॉक्टर काय बोलले? चला आज आज तुम्हा लोकांना एक भारीतली गोष्ट सांगतो. आता या भाऊनी स्तोत्राचा विषय काढला, या भाऊनी स्तोत्राचा विषय काढला आहे की नाही, तर तुमच्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट सगळेच, तुमच्या किती लोकांना स्तोत्रांचं रहस्य जाणून घ्यायचं. कुठलाही स्तोत्र तुम्ही वाचा. मग तुम्ही गोरजकष्टधारक स्तोत्र वाचा, तुम्ही काळभैरव अष्टक म्हणा, तुम्ही कुठलंही अष्टक म्हणा, तुम्ही अं, कुठलंही स्तोत्र उचलता. तुमच्यापैकी सगळेजण स्तोत्राचा पाठ करतात, कुठल्या ना कुठल्या स्तोत्राचा पाठ करतात. कोणी प्रत्यंगिराचं स्तोत्राचा पाठ करतो, कोणी नारायणाचं व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करतं, कोणी रामरक्षा स्तोत्राचा पाठ करतं. तर तुमच्यापैकी स्तोत्राचं रहस्य किती लोकांना जाणून घ्यायचंय? स्तोत्र बघा, लक्षात घ्या, 3 गोष्टी आहेत आध्यात्मिक अनुसंधानामध्ये. 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले आहे नाम, दुसरं आहे पाठ, आणि तिसरं आहे स्तोत्र. नाम म्हणजे जे आपण मुखामध्ये 3 अक्षरी नाम घेतो ते नाम. दुसरं आहे पाठ. पाठमध्ये कवच पाठ येतो, त्याच्यामध्ये पारायण येतं, कवच पाठ किंवा पारायण पाठ. स्तोत्रमध्ये स्तवनादी स्तोत्र आहे, स्तुती आहेत. ठीक आहे. बर बर बर, सांगतो स्तोत्राचे रहस्य तुम्हाला सांगतो. स्तोत्रामध्ये कुठलंही स्तोत्र तुम्ही तुम्ही मला एक उदाहरण द्या, मला एक स्तोत्राचं नाव द्या, मी तुम्हाला सांगतो. कुठलंही एक स्तोत्राचं तुम्ही मला नाव पाठवा. कोणत्याही स्तोत्राचं मला नाव सांगा. कोणत्याही एका स्तोत्राचं नाव सांगा, म्हणजे मी तुम्हाला एका उदाहरणासकट मी तुम्हाला संदर्भ सांगतो. स्तोत्राबद्दल माहिती सांगतो. कुठलंही एका स्तोत्राचं. ठीक आहे, रामरक्षा स्तोत्र ऐका, रामरक्षा स्तोत्र घ्या. ठीक आहे. बरं ठीक आहे, ऐका, हा घोरष्ट आता कुठलंही एक घेतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांचा संदर्भ कळेल, सगळ्यांचा संदर्भ कळणार तुम्हाला. ठीक आहे. तर रामरक्षा स्तोत्र. आता रामरक्षा स्तोत्र जे ज्यांनी लिहिलं, जय योगेश्वर ताई, जय योगेश्वर, जय योगेश्वर. बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्र लिहिलं. आणि हे रामरक्षा स्तोत्र भगवान शंकराने वतलेलं, भगवान शंकराने गायलेलं रामरक्षा स्तोत्र जशास तसं बुधकौशिक ऋषींनी लिहून काढलं. ठीक आहे. हे रामरक्षा स्तोत्र झालं. आता रामरक्षा स्तोत्र जेव्हा तुम्ही पाठ करता, तर स्तोत्रामध्ये स्तोत्राचे ऋषी असतात. प्रत्येक स्तोत्राचे ऋषी असतात. तुम्ही जे स्तोत्र पाठ करता, मग तुम्ही काळभैरव अष्टक जर पाठ करणार असाल तर त्याचे ऋषी मुनी आहेत आदि शंकराचार्यांनी ते पाठ तो लिहिला, काळभैरव अष्टक लिहिलं. घोरोत्कष्टधारण स्तोत्र ज्यांनी लिहिलं ते आहेत सद्गुरू थोरले स्वामी महाराज, अर्थात टेंबे स्वामी महाराज, त्यांनी लिहिलं. तर तुम्ही जो पाठ करताय स्तोत्राचा, दत्त स्तोत्र आहेत किंवा नारायण स्तोत्र आहे, शिवस्तोत्र आहेत, भगवती स्तोत्र आहेत, जे जे स्तोत्र तुम्ही पाठ करता ते स्तोत्र म्हणजे काय असतं की ते त्या देवतेचं एक स्तवन असतं, की संस्कृत शब्दामध्ये मांडलेलं असतं, संस्कृत शब्दामध्ये. आणि हे स्तवन जे असतं, हे स्तवन त्या महापुरुषांनी लिहिलं असतं, ज्या महापुरुषांना प्रेरणा येते परमेश्वराकडून, तुम्ही हे माझी स्तुती गायने, स्तुती कवने लिहा. मग ते महापुरुषांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या भक्ती मार्गातून त्यांनी ते स्तोत्र लिहिलेले असतात. मग ते स्तोत्र
पूर्णपणे असतात. पण आता अशा परिस्थितीमध्ये काय होतं लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेला कुठलं असं म्हणजे जसं पितृस्तोत्र आहे ना, पितृस्तोत्र आहे किंवा अजून कुठले काही स्तोत्र असतील. पण तुम्ही ज्या कुठलं स्तोत्र वाचता तर त्याचा मागचा आशय तुम्हाला लक्षात पाहिजे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय लक्षात पाहिजे, हे स्तोत्र कोणी लिहिलं ते माहिती पाहिजे तुम्हाला. जसं तर रामरक्षा स्तोत्र त्यांनी मला मगाशी सांगितलं. रामरक्षा स्तोत्र बुध कौशिक ऋषीने लिहिलं. तर बुध कौशिक ऋषी आहेत ना, ओम बुध कौशिक ऋषये नमा यांचा एक जप झाला पाहिजे. कारण त्यांनी लिहिलेलं आहे ते त्या स्तोत्राचे सद्गुरू आहेत आणि आराध्य दैवत भगवान शिव आहेत. आराध्य दैवत त्याचे भगवान शिव आहेत रामरक्षा स्तोत्राचे. कारण आराध्य दैवत भगवान शिव यासाठी की भगवान शिवच्या मुखातून रामरक्षा स्तोत्र बाहेर आलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे स्तोत्र लिहिता, आय मीन ते स्तोत्र जे तुम्ही गाता किंवा जसं पाठ करता त्या स्तोत्राचं पूर्ण तुम्हाला अभ्यास पाहिजे. नुसतं कडव्या पाठवून किंवा कडव्याचा पाठ करून, जे कडवी आहेत त्याचा पाठ करून तुमचा पर्पज सॉल्व्ह नाही होणार. तुम्ही दत्त स्तोत्र पाठ करता त्या स्तोत्रामागचे जे ऋषी आहेत त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख तुम्हाला आला पाहिजे. त्याशिवाय नाहीतर ते स्तोत्राचं पठण तुमच्यासाठी असं होईल जसं तुम्ही जेवण सुंदर बनवलं पण त्याच्यामध्ये मीठच नाही, नुसतं पाठ होईल. त्याच्या पाठाने काहीच नाही. कवच पाठ आहे, कवचमध्ये पण त्या स्तोत्राचे त्या कवचाचे ऋषी असतात. कवचामध्ये पण त्या स्तोत्राचे ऋषी असतात. कळलं का? कवचामध्ये पण त्या स्तोत्राचे ऋषी असतात. तर तुम्ही काय करायला पाहिजे, जे कोणी स्तोत्र पाठ करतात जसं रंगावती स्वामी महाराज दत्तभावने लिहिली, तर आपल्याला माहिती आहे की रंगावती स्वामी महाराजांनी ती लिहिली. तर आपण त्यांचं चिंतन केलं पाहिजे. आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला स्तोत्र सिद्ध नाही होणार. तुम्ही गणेश कवच घ्या, तुम्ही अमुक शिव कवच घ्या, तुम्ही भगवतीचं काली कवच घ्या, जे काही तुम्ही पाठ करणार आहात तर त्याचे ऋषी तुम्हाला माहिती पाहिजेत. हा त्याचा मागचा दंडक आहे. काळभैरव स्तोत्र जे आहे, काळभैरव अष्टक, काळभैरव अष्टक शंकराचार्यांनी लिहिलेलं काळभैरव अष्टक. जरा काही लोकांचं मृत्यू झाल्यानंतर सुद्धा अस्तित्व जाणवते, तर त्यांना मुक्ती कधी मिळते जुनी वास्तू, आणि जर दुसरा जन्म मिळाला तर श्राद्ध केले तर ते त्याला कसे मिळते. कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, लक्षात घ्या. मुख्यतः मनुष्य जेव्हा मरतो ना तर पुण्यगाठीशी असेल की नाही, पुण्यगाठीशी असेल ना तरच तो मुक्तीपदाला प्राप्त होतो. मुक्ती म्हणजे कुठली मुक्ती, कुठली मुक्ती, जीवनमुक्त अवस्था नाही, त्या योनीतून मुक्ती, कुठली प्रेत योनीतून मुक्ती, त्यातून तो मुक्त होतो. पण मुख्यतः माझ्या बघण्यामध्ये असं आलेलं आहे की मनुष्य मरता क्षणी खंगत खंगत मरतो. खंगत खंगत मरतो म्हणजे कसं आहे, खंगत खंगत मरतो म्हणजे कसं आहे की त्याचं घरातल्या भौतिक वस्तूंमध्ये जीव अडकलेला असतो. जसे वास्तू आहे, त्याचं घर असतं, राहतं घर असतं, ज्यासाठी तो आयुष्यभर स्वतःचं घर बनवण्यासाठी तडपडत असतो, आहे ना. दुसरं त्याचा पैसा असतो. ठीक आहे, पहिली घर, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, आता तुम्हाला सांगतो. ह्याला शॉर्टकटमध्ये दारू, दारा आणि दस्त, दारू, दारा आणि दस्त याचा ह्याच्यामध्ये मनुष्य अडकलेला असतो. दारू म्हणजे काय, त्याची नशा असते, त्याच्यामध्ये तो अडकलेला असतो. दारा म्हणजे बाई, त्याच्यामध्ये तो अडकलेला असतो. दस्त म्हणजे त्याचे सगळे ऐवज, त्याच्यामध्ये त्याची वास्तू आली, त्याच्यामध्ये त्याचा पैसा अडकाला सगळं. दारू, दारा आणि दस्त ह्याच्यामध्ये तो अडकलेला असतो. त्याच्यामुळे तो मेल्यानंतर सुद्धा तो तडपडत असतो. कळलं? कुठले स्तोत्र सर्वात जास्त लवकर फळ देते आणि आर्थिक परिस्थिती
नीट होण्यासाठी कुठले स्तोत्र बोलावे? आर्थिक परिस्थिती तुमच्या लोकांची वाईट असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा, त्यांनी आर्थिक स्थिती खूप चांगली सुधारते. फायनान्शियल क्रायसिस त्यांनी निघून जातील. फायनान्शियल क्रायसिस त्यांनी निघून जातील. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. क्षमा दादा, गावात एकाच कुटुंबातील सदस्य कोविड बाधित झाले आहेत, त्यांना कोविड सेंटरला हलवण्यासाठी जाण्याची आहे. आनंद आहे. पोलिसांनी जा, सांभाळून जा. सांभाळून जा पोलिसांनी. सोपं नाही आता सगळं. बाहेर खूप परिस्थिती खूप खराब आहे. बाहेर परिस्थिती खूप खराब आहे. कृपया करून सांभाळून जा. सगळ्यांनीच घराबाहेर पडू नका. एका व्यक्तीने जा, अतिशय महत्त्वाचं असेल तर. जरा मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो? मृत्यूनंतर मध्ये दोन आहेत भाग त्याच्यामध्ये, कालमृत्यू आणि अकाल मृत्यू आहे. कालमृत्यू जो आहे, कालमृत्यू जो आहे ह्याच्यातून मृत्यू पश्चात दक्षिण दिशेला तो जीवात्मा जातो. दक्षिण दिशेला जातो आणि अग्निहोत्रा नदी पार करतो. पापी असेल तर साला पार नाही होत आणि पुण्यवंत असेल तर सहज पार करतो. आणि मग यमद्वारातून मग आतमध्ये जाऊन मग त्याचा निवाडा होतो. ठीक आहे. जरा तुम्हाला जसे स्वामी समर्थ स्वामी दर्शन झाले त्यासाठी तुम्ही काय काय केले हेच तर इथेच तर मेन आहे. काय केलं? काहीच तर केलं नाहीये. काहीच तर केलं नाहीये. फक्त स्वाहा केले स्वतःला. फक्त स्वतःला आत्मसमर्पण केलेले. आपण काहीच करत नसतो. आपण काहीच करत नसतो. आपण केलं म्हणजे मीपणा आला. आपण केलं म्हणजे मीपणा आला. नाना मुलीने पिंडदान केले तर चालते का? ताई चालतं. आता काय सगळं चालतंय ताई. ते आता साला हे एक सांगू का तुम्हाला सगळ्यांना एक सांगू का? तुम्ही माझं कुठलाही लाईव्ह सेशन उचलून बघा, त्याच्यामध्ये मी नर नारी भेद केलेला नाहीये. हे साले धर्म मार्तंड आहेत ना, ह्यांनी हागून ठेवलेलं आहे. स्पष्टपणे बोलून ठेवतो मी. स्पष्टपणे बोलून ठेवतो. आता ज्या पद्धतीला आपण सामोरे जातोय ह्याच्यामध्ये काय मृत्यू काय स्त्री पुरुष बघून अटॅक नाही करत आहे. कळलं ना? त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, निसर्ग सुद्धा स्त्री पुरुषाला समानच लेखतं. मग आपण कोण आहोत भेद करणारे? जर निसर्ग जर समान लेखते स्त्री पुरुषांना, तर नियती पण तर समान लेखते. आणि नियती चक्र चालक मग काय त्याच्यामध्ये दुटप्पी भाव आणतो? हा, त्याच्यामध्ये दुटप्पी भाव आणतो का? की स्त्री वेगळा पुरुष वेगळा, असं काही नाही आहे. असं काही नाही आहे. ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे, ज्याच्या हृदयामध्ये तो आत्मा आहे, जो परमेश्वराचा अंश आहे, त्याला सगळं आहे करायला, त्याला सगळा अधिकार आहे. हे फक्त हे काय झालंय, इकडचे धर्ममार्तंड आहेत ना, त्यांनी ना आपल्या डोक्यामध्ये ना भेद करून ठेवलेला आहे. एक भीती घालून ठेवलेली आहे, दॅट्स इट. आणि ती भीती घालवण्याचं काम आपलं आहे. त्याच्यामुळे कृपया करून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, स्त्री पुरुष भेद महाराजांच्या समोर चालत नाही. ठीक आहे, तुम्हाला तर पितृतर्पण करायचे तुम्ही करा. काळाने हेच होणार आहे, ह्याच्या पुढे सुद्धा हेच होणार आहे. भेदभाव करूच नाही कधी स्वतःमध्ये. मी तर महिला वर्गांना पदोपदी सांगत आलेलो आहे की महिला जो आहे, स्त्री जन्म जो आहे, हा परमात्माचं एक सुंदर गिफ्ट आहे पृथ्वीवरती. परमात्म्याचं एक सुंदर गिफ्ट आहे सगळ्या जीवांसाठी. का? कारण की स्त्री क्षणाची पत्नी आहे आणि अनंत काळाची माता आहे. कळालं? पण हे ओळखण्याची ताकद सुद्धा त्या जीवाला पाहिजे. त्याशिवाय त्याला स्वतःबद्दल आत्मसन्मान नाही होणार. विषय कळला?
अरे वा, खूप छान झालं दादा. गुढीपाडव्याला साधना करताना स्वामी दोन्ही हाताने आशीर्वाद देत आहेत असे वाटले. आनंद आहे ताई, आनंद आहे खूप. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. स्तोत्रातील शब्दांचा उच्चार चुकल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो का? होय, होतो. होतो, विपरीत परिणाम होतो. म्हणून एक लक्षात घ्या, स्तोत्र पठन करताना कधीही मनातल्या मनात पठन करा. वैखरी वाणीने स्तोत्र पठन नाही करायचं, मनातल्या मनात करायचं. उच्चार चुकला मनातल्या मनात तर त्याला माफी आहे, पण जो मुखातून आला तुमचे कर्म ते बांधील झाले. अच्छा ताई, साडेसातीसाठी साधना आहे, प्रतिनिधींकडून घ्या. मी त्याच्यामध्ये एक उपाय दिलेला आहे त्यांनी, शनिवारी साडेसातीवरती आराम मिळेल तुम्हाला. कोर्ट की तरफ से स्टे मिलने के लिए शिवलीलामृत का पाठ करिए सुबह 5 बज के. चक्री पारायण करिए मंडे टू संडे. फिर से मंडे को नया चालू कीजिए. मंदिर में जाना नहीं मिले तो घर बैठे शिवलीलामृत को आधी प्रदक्षिणा आप मारिए, ठीक है, और उसको शिवलिंग समझ के उसको पूजिए आप, शिवलीलामृत को, ग्रंथ को. मला भेटायचं आहे. वा, आता कोण कुठे भेटतंय आपल्याला? दिली सक्तीची विश्रांती आणि आता भेटायचं. गेल्या शनिवाराला पारायण करताना लाकूड जाळल्याचा वास येत होता. जबरदस्त अनुभव. सगळ्यांना गेल्या शनिवारी स्मशानात झालेल्या सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणाचा घरातल्या घरामध्ये स्मशानाचा सुगंध आला. याचा अर्थ कोण सांगेल मला? सगळ्यांना शनिवारी रात्री झालेल्या स्मशानातल्या पारायणातून सगळ्यांना तात्काळ घरामध्ये स्मशानाचा सुगंध आला. याचा अर्थ मला कोण सांगू शकेल? हो, आपल्यावर आलेले संकट आहेत ना, घरातल्या मूक जनावर मूक जीवांवरती जातात. फिश टँक मधील मासे स्वतःवरती ओढून घेतात, म्हणून त्यांचे पाप तुम्हाला लागतंय. तुम्ही तुमच्यावरचं संकट त्यांच्यावर जातंय. नवनाथ पोथी म्हणत होती तरी चालेल. भाऊसाहेब नमस्कार. दक्षिण कालिके साधनामध्ये गळ्यातले नरमुंड बोलते झाले काय आहे? मी तुम्हाला दिली काली साधना, महाराजांच्या इच्छेने दिली. का? तर तुमच्या लोकांवरती कुठलाही ताप न यावा, तुम्हाला कुठल्याही अकाल मृत्यूला बळी न पडावं, म्हणून आईची साधना तुम्हा सगळ्यांना दिली. जे दिली साधना ती बोलकी दिली, ती जिवंत साधना दिली तुम्हा लोकांना. जिवंत, जिवंत म्हणजे जागृत साधना तुम्हाला दिलेली आहे. आईची साधना आहे जी, ती जागृत साधना तुम्हाला दिलेली आहे की तुमच्या घरच्यांचं रक्षण व्हावं. या महामारीच्या काळामध्ये, या जे काही त्रास आहे त्याच्या काळामध्ये तुमच्या घरच्यांचं सहकुटुंब रक्षण व्हावं, त्यासाठी तुम्हाला साधना दिली. साधना दिल्यानंतर नरमुंड बोलते होणं स्वाभाविक आहे. ऐकण्याची ताकद ठेवा. ते काय बोलतात ते ऐका, कारण ते तेच बोलणार जे आईला पाहिजे. आणि आई जे मागणार ते एकच मागणार की तुम्ही सद्गुरू शरण राहा, बाकी सगळं माझ्यावर सोडा. तांब्याच्या ग्लासमध्ये भारलेले शाळ पिलो. आज खूप मळमळत होते, उलट्यासारखे वाटतंय. बऱ्याच लोकांना उलट्या झालेल्या आहेत. हा, बऱ्याच लोकांना उलट्या झाल्यात, पण कोणाचं अन्न बाहेर नाही पडलं. फक्त आणि फक्त चिकट द्रव पदार्थ बाहेर पडला. कोणाचं अन्न बाहेर नाही पडलं. तुम्ही हवं तर विचारा, इथे लाईव्ह सेशनमध्ये विचारा लोकांना की ज्यांनी ज्यांनी शहाळाच्या पाण्याचा प्रयोग केला त्यांनी जेवले. ते दुपारी दुपारी जेवले, पण नंतर संध्याकाळी जेवण बाहेर नाही आलं. बाहेर आलं ते फक्त तो चिकट पदार्थ जो पोटामध्ये तुम्हाला खायला घातला होता.
अरे वा, तळी उचलली, खूप छान झालं देवरुखकर. खूप छान झालं, खूप छान झालं, तळी उचलली. गंडांतरामध्ये अतिगंड योग येतो. अरे वा, विघ्न नष्ट झाले, खूप छान झालं. खूप आनंद वाटला, विघ्न नष्ट झाले. जरा तुमच्या आशीर्वादामुळे मी फार मोठ्या संकटातून बाहेर आलो. मलाही कळतंय परब, मी ती गोष्ट ज्या वेळेला ऐकली ना, मलाही त्यावेळेला मी बाहेर होतो, साधनेनिमित्त बाहेर होतो. पण त्यावेळेला मलाही हळहळ झाली परब. पण नका चिंता करू परब, काय होणार नाही, काय होऊ देणार नाही. देवरुखकर, थोडा वेळ द्या मला. शिवतत्वाची साधना तुम्हाला देतो. सबर का फल मीठा होता है ना. शिवतत्वाची साधना देतो देवरुखकर. ओम काळ भैरवनाथाची कृपा झाली, सुगंध आला. म्हणजे चांगलंय थोरात. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. आता कसं बोललात परब, एकदम परफेक्टली बोललात. आम्ही सूक्ष्म शरीराने आपल्या बरोबर होतो म्हणून तो सुगंध आला. मग खूप जणांना सुगंध आला, खूप जणांना भरपूर काही दिसलं स्मशानामध्ये. पण कोणी घाबरलं नाही, कोणी घाबरलं नाही. औदुंबर वृक्षाखाली बसायचं आणि गुरुचरित्राचं पारायण करायचं. दादा, देवीची माळ करताना महालक्ष्मीचे दर्शन झाले, खूप छान झालं ताई. ईशान्य दिशेला जर देवघर येत नसेल तर पूर्व पश्चिम बघा. ठीक आहे, तर पूर्व पश्चिम बघा. दादा, काली मातेची साधना सुरू केली आहे. पहिल्या दिवशी हेवी वाटले, मग आता नॉर्मल आहे. सगळं आणि सगळं लक्षात घ्या. मी तुम्हाला ते सांगतोय, जी काय साधना करणार ती सगळी महाराजांच्या चरणी समर्पित करायची. हे आपलं तत्व आहे. त्याच्यामध्ये मेरी भक्ती गुरु की शक्ती. ठीक आहे. असं कधी कोणी करायचं नाहीये की कालीमातेची साधना झाली ती मी ठेवणार, आई मला दिली, तसं नाही. महाराजांना डावलून किंवा सुमेरूचं उल्लंघन करून तुम्हाला ती उभं नाही करणार. ती तुम्हाला पार सोडून काढेल. म्हणून जे काय होतंय ते सगळं सद्गुरू चरणी समर्पित करायला विसरायचं नाही. दादा, तुम्ही सतत सोबत आहात असे का वाटते? सोबत आहे ना, का नाही? का फक्त स्थूल देहाने सोबत असतं का? सूक्ष्म देहाने कोणी सोबत नाही राहू शकत का? हा, सूक्ष्म देहाने सोबत नाही राहू शकत का? स्वामी समर्थांची उपासना कर, 3 दिवस स्वामी सारामृताचा पाठ करायचा. अरे वा, पिंगुळकर, पंचायतन देवाला स्थापित केला, अतिशय आनंद आहे. दादा, आपण बोलल्याप्रमाणे साधना करताना कोणीतरी माझ्या शेजारी बोलल्याचा अनुभव आला, पण शब्द नाही समजले. दादा कृपया मागे, साधना व्यवस्थित चालू आहे ना? हो ताई, व्यवस्थित चालू आहे ताई. अरे वा, कोरेगावकर, अभिनंदन कोरेगावकर. नवीन दादा, नवीन घर
घेतलं तेव्हा बोलणं झालं हो तुमच्याशी. आता घराचं काम झालं आहे. अभिनंदन. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. तुम्हाला घर दाखवायचे आहे. ठीक आहे, दाखवा. घर दाखवा, आनंद आहे. पाटील ताई, पूजा पाठ आहे ना माझ्याकडून, तर मी निर्गुणातून चालतो. निर्गुणातून सूक्ष्म देहाने पूजा पाठ होते. निर्गुणातून सूक्ष्म देहाने पूजा पाठ होते. लक्षात ठेवा, खूप फरक आहे ताई याच्यामध्ये. सगुणातून तुम्ही 2 हातांनी पूजा पाठ करणार आहात, निर्गुणातून तुम्हाला हजारात असतात. तुम्हाला सूक्ष्म देहाने पाठ करायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना ना निर्गुणामध्ये ना मला ना महाराजांसमोर उभं करायचं. म्हणजे काय की तुम्ही आणि महाराज एक होऊ शकता. आणि त्याच्यामध्ये परत मी सांगतो, स्त्री पुरुष भेद नाहीये. परत सांगतो, परत तुम्ही लोक डोक्यामध्ये नको तो किडा घ्याल की मग आता महिलांनी हे करायचं का, महिलांनी ते करायचं का, महिलांनी हे नाही करायचं का, मग महिलांनी तेच का करायचं, मग तेच का नाही करायचं. मग असं नका विचारू. स्त्री पुरुष भेद जो आहे हा सगुणामध्ये येतो, निर्गुणामध्ये येत नाही. निर्गुणामध्ये फक्त आणि फक्त आत्मरूप येतं, सच्चिदानंद रूप येतं. ठीक आहे. जरा आज घरामध्ये खूप अस्वस्थ वाटत आहे ताई. घरातच थांबा आता, नका बाहेर पडू. बाहेर खूप मॅटर सुरू आहे. तुम्ही लक्षात घ्या एक गोष्ट, सद्गुरु कृपा आहे. महाराजांनी आपल्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. घरामध्ये 4 भिंतीमध्ये आपण सेफ आहोत. बाहेर मातम आहे ताई. अरे वा, कुंभमेळा आहे, आनंद आहे. आनंद आहे, आनंद आहे. नमस्कार, नमस्कार. जरा आपण शाकाहारी असताना कधी कधी औषधोपचार म्हणून मांसाहार किंवा घटक असणाऱ्या गोळ्या घेण्याचा सल्ला मिळतो. घ्यायचा तर काय करणं, जिलेटिन वाले गोळ्या असतात. हा रा हा हो राणी, मी आलो. राणी आलो मी बाहेर. बाहेर बाहेर गावावरून मी आलो. चांदेकर ताई, काही होणार नाही. पॉझिटिव्ह आला तरी हा व्हिडिओ परत बघा, ह्याच्यामध्ये मी उपाय सांगितलेला आहे. काही होणार नाहीये. विनाकारण मनाला बिलकुल डिप्रेशनमध्ये जाऊन देऊ नका. काही होत नाहीये, काही होत नाहीये. अच्छा, घर बदलल्यामुळे थोडा थोडा फरक जाणवत आहे. आनंद आहे ताई, आनंद आहे ताई. मार्गी कामे मार्गी लागत आहेत. खूप चांगली गोष्ट ताई. ऐकल्याने फायदा होणार ना ताई, ऐकल्याने फायदा होणार. मला माहिती आहे ना ताई कुठे नड झालेली आहे, कुठे तुमचा मेन सोर्स कुठे नडतो तुम्हाला. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कुठला असा सोर्स आहे जो सगळं तुमचं कार्य विस्कट होतो, सगळं तुमचं नुकसान करतो. मग तो सोर्सच जर तुम्हाला मी आयडेंटिफाय करून दिला ना, तर तुमची जी गाडी आहे ना ती चांगली ट्रॅकवरती येऊ शकते. सोर्स ओळखण्याचा प्रयत्न करा की घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या भूतकाळामध्ये काय असे सोर्स आहेत ज्याच्यामुळे आज आमची ही दुरावस्था आहे. एकदा काय ते सोर्स तुम्हाला कळालं की नाही की साला इथून मला प्रॉब्लेम होतोय, हा मेन आहे, हा मेन घाव आहे. आता या ह्याला मुळासकट घाव घालून तोडायचे. म्हणजे काय होतं की आमचा जो सोर्स आहे ना, तो सोर्स जो त्रास देतोय तो जर पूर्णपणे जर समजा तो नष्ट झाला, नष्ट झाला तर मग काय प्रॉब्लेमच नाही. अच्छा दादा, शेअर मार्केटचे 2 कोर्स केले होते दादा, तुमची परवानगी पाहिजे. शेअर मार्केट ट्रेडिंग सुरू करायची आहे दादा. कितीची इन्व्हेस्टमेंट करणार ताई? शेअर मार्केटमध्ये कितीची इन्व्हेस्टमेंट करणार ताई?
अच्छा अच्छा, लेडीज असल्यामुळे महाकाली पाडव्याची साधना करता आली नाही, तर पुन्हा कालाष्टमीला करा, दुर्गाष्टमीला करा. दुर्गाष्टमीला करा, कालाष्टमीला करा. अच्छा दादा, कृपया उज्जैनला जाताना तरी एअरपोर्टला भेटा, खूप नशीबवान समजेल. बाय बाय कार फिरणं आहे सध्या. बाय एअरपोर्ट नाही गेलो, बाय कार गेलेलो आहे. बाय कार जातोय. हायवे टू हायवे. सध्या एअरपोर्टवरून नाही जाते. ताई, द्रष्टा द्रष्टा म्हणजे ताई काहीतरी संदर्भ द्या ताई. काहीतरी संदर्भ द्या. दादा, महाकाली देवीच्या प्रहरात तिची उपासना करणे आणि दुसऱ्या प्रहरात करणे यामध्ये काय फरक आहे? अरे वा, काय प्रश्न विचारलाय परब. परब एकदम भारी प्रश्न विचारला. आणि एकदम म्हणजे एकदम इन डेप्थ विचारला परब. आता इथे किती महाकाली साधक आहे त्याच्यावर डिपेंड आहे. उत्तर देऊ की नको देऊ? उत्तर देऊ की नको देऊ? एकूण दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये एकूण 10 प्रहर आहेत. अडीच अडीच तासाचे 10 प्रहर आहेत. ठीक आहे. फक्त सकाळचा जो पहिला प्रहर आहे ना, तो आहे 3:30ला. ठीक आहे. 3:30 ते 4:30 हा पहिला प्रहर. तो नंतर मग कालीचा प्रहर स्टार्ट होतो. प्रत्येक प्रहरमध्ये भगवती शक्तीचं जे रूप आहे ते कलेकलेने बदलतं. म्हणून प्रथम प्रहरामध्ये कालीमातेची साधना केली जाते, का त्याच प्रहरामध्ये ती जागृत असते. त्रिकोणामध्ये ती अग्निरूपाने उभी असते आणि बाजूला 64 योगिन्या तिच्या बाजूला असतात फेऱ्या मारत. ठीक आहे. जरा तुमच्या आणि श्री गुरु माऊलींच्या साधनेत काय फरक आहे सांगा. ताई, काय असतं माहिती का, लक्षात घ्या, सद्गुरू जे करतात ते आपण करत नाही. सद्गुरू जे सांगतात तेच आपण करायला पाहिजे. सद्गुरू जे करतात ते कधीही कोणी करू नये. तो किती लोकांना याचा अर्थ कळाला? सद्गुरू जे करतात ना ते आपण नाही करायचं. सद्गुरू जे सांगतात ते आपण करायचं असतं. कळालं? सद्गुरू जे सांगतात ना ते आपण करायचं. भेटणं समोरासमोर भेटणं शक्य नाही आहे. अपॉइंटमेंट सगळे आहेत, त्या सगळ्या व्हिडिओ कॉलवर आहेत. वैज्ञानिक युगात हल्लीच्या नव्या पिढीला साधना करण्यासाठी कसे उद्युक्त करावे? ताई, काय बोलणार पिढीला? या नवीन पिढीला, या नवीन पिढीला सगळे शॉर्टकटमध्ये पाहिजे ताई. ही जनरेशन आहे ना ताई, सगळं त्यांना शॉर्टकटमध्ये पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांना असं वाटतं की फेसबुक आणि व्हॉट्सअप सारखीच पिढी आहे. मग त्यांना त्यांच्या ज्या आखूड विचारसरणीची, त्यांची आखूड जी नॅरो माइंडेड थिंकिंग आहे ना या जनरेशनची, नॅरो माइंडेड, त्याला एक स्पेसिफिक वर्ड आहे,
नॅरो माइंडेड. ठीक आहे, मग ही जी जनरेशन आहे ना ती नॅरो माइंडेड आहे, ब्रॉड माइंडेड नाही आहे. आणि साधनेमध्ये ब्रॉड माइंडेड लोक लागतात. साधनेमध्ये संयमी लोक लागतात, श्रद्धाळू लागतात, पारदर्शक लागतात, प्रामाणिक लागतात. मग आधी ह्या सद्गुणांचा त्यांच्यामध्ये आविर्भाव प्रकट झाला पाहिजे. नॅरो माइंडेड असतील तर त्यांना साधना बिधना काही परवडणार नाही ना, त्यांना काही चालणार नाही, ते कोणाचं ऐकणार नाही, तेही भरकटत जाणार आहेत आणि भरडले जाणार आहेत. जर त्यांना असं वाटत असेल की त्यांनाही महाराजांच्या मार्गात जर स्थिर व्हायचं असेल तर त्यांनी आधी ब्रॉड माइंडेड व्हायला शिकायला पाहिजे. विषय समजला का तुम्हाला? एखादी पोथी वाचताना संस्कृत शब्द जर आला तो चुकला तर काय दोष नाही लागत. ताई, मुलांना आधी बालसंस्कार द्या. ताई, मुलांना आधी बालसंस्कार द्या. बालसंस्कारामध्ये मुलांना गणपतीची आज साधना द्यायची. मुलांना पहिले गणपतीची साधना द्या. लक्षात घ्या, वय वर्ष 10 पर्यंत लक्षात घ्या, मुलांचं जे वय आहे वय वर्ष 10 पर्यंत प्रत्येक पालकांनी मुलांचे स्किल्स ओळखायला शिकायला पाहिजे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे, का की पालकच जे असतात ते मुलांना पंख देऊन आकाशामध्ये भरारी लावू शकतात, त्यांना देऊ शकतात. आणि पालकच जे असतात ते उंचावरून मुलांना आपटू शकतात खालती. मग हे पालक, तुम्ही जन्माला ते पालक असू दे आता सद्गुरू महाराज असू दे, दोघांची भूमिका सारखीच असायला पाहिजे. कोरेगावकर वडिलांबद्दल अतिशय पीडा झाली ऐकून, वडिलांसाठी पीडा झाली ऐकून. त्यांना सद्गती मिळण्यासाठी तर्पण करा. जरा शनिवार रात्री पारायण चालू असताना किंचाळताना आवाज आला होता. आवाज येणार ना ताई, स्मशानामध्ये पारायण चाललंय ना ताई. स्मशानामध्ये तुम्हाला गंमत सांगू का, स्मशानामध्ये पारायण जे झालंय, सगळी भूत शांतपणे स्थिर होऊन सगळं पारायण त्यांनी ऐकलं. लाईक अ गुड बॉय, लाईक अ गुड गर्ल. स्मशानामध्ये, ज्या स्मशानामध्ये मी बसलेलो होतो ते जागृत स्मशान आहे. तिथे दिवसाला 40 ते 50 बॉड्या जळतात. दिवसाला 40 ते 50 बॉड्या जळतात. ते जागृत स्मशान आहे. आणि त्या स्मशानामध्ये लाखो भूतं आहेत, लाखो, हजारो पण नाही. त्या स्मशानामध्ये लाखो भूतं आहेत, कळलं. आणि सगळेच्या सगळे शांतपणे बसून पारायण ऐकत होते. त्यांच्या मनाला शांती मिळत होती. ठीक आहे, प्रत्येकजण शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ नामस्मरण, काळ भैरव गोरक्षनाथ नामस्मरण घेत होतं, श्री दत्त नामस्मरण करत होते. त्यांना खूप मनाला शांती मिळाली सगळ्यांना. कोणीही किंचळलं नाही तिकडे स्मशानात, कोणीही काही नाचलं नाही, कोणी तोडफोड नाही केली, काही नाही केली. एकदम शांतपणे बसून स्मशानवीर पासून ते सगळे भैरवगण शांतपणे बसून त्यांनी पारायण घेतलं. आणि ही सेवा जी झालेली सगळी तुमच्यासाठी झालेली आहे. तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावं म्हणून सगळी सेवा झालेली आहे. हे सगळं का करतोय आपण, का करतोय हे? काय मला काय कुठली सिद्धी नको आहे, मला काय कुठल्या शक्तीची काय मला आसक्ती नाहीये की मला ही शक्ती पाहिजे, असं पण नाहीये. बंडगर होत आहे स्वप्नामध्ये, ठीक आहे ना, असे दृष्टांत येतात बंडगर, असे असे दृष्टांत येतात. अच्छा दादा, शनिवारच्या पारायणात गळ्यात ताबीज दिसला. ताबीज दिसल्याने काय येत आहे? पर ताबीज का मला, बरं मला एक सांगा, मला एक सांगा,
मी आता इतक्या लोकांसोबत आहे, इतक्या हजारो लाखो लोकांसोबत मी आहे. त्यांचे भूतप्रेत, त्यांचे अपघात, त्यांचे दुष्टचक्र, त्यांच्यावरती केलेल्या क्रिया, या सगळ्यांमध्ये मी घेरलेलो आहे. तर मग काय मला प्रोटेक्शनची गरज नाही का? दुःखी पीडितांचं त्रास सहन करणं. अच्छा, शनिवारी पारायणात भस्म सुगंध बाबत सांगा. काय सांगू? भस्म सुगंध सुंदरच आहे. तुम्हा सगळ्यांना मी तिथे त्या ठिकाणी जोडलं गेलो, त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसोबत. तुम्हा सगळ्यांना तिथे स्मशानात बसवलं होतं. समोर महाकाली आणि महाकाल दोघेही उभे होते. काळ भैरवनाथ, स्मशान भैरव, दत्त महाराज सगळेजण सेवा घेत, तुमची सेवा घेत होते. अच्छा, काजळ कधी सिद्ध होईल? काजळ करतो सिद्ध आता. सिद्ध आता वेळ आहे, 15 दिवस आहे, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. हा, उपवास करू शकता तुम्ही, काळा भैरव उपवास करू शकता. तर पारायणाचा भूतांना पण काहीतरी फायदा झाला असेल ना? काय फायदा होतो त्यांना? तर भूतांना फायदा होतो, त्यांना मनाला शांती मिळते, त्यांच्या प्रेतमुक्तीची, पिशाच्य मुक्तीपासून त्यांची मुक्तता व्हायला त्यांना आधार मिळतो. कळलं का? प्रेत योनी, पिशाच योनीतून मुक्ती मिळणं सोपं नाही ताई. वेताळाची सही लागते. आणि वेताळ स्वतःहून सही नाही करत. वेताळाला काळ भैरवनाथाने सांगितलं तरच वेताळ सही करतो. कळलं? आणि त्यातूनच प्रेत आणि पिशाच्य योनीतून मुक्ती मिळते. जर स्मशानामध्ये जर तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी सामूहिक नवनाथीय पारायण जर केलेलं आहे, तर त्यातून त्यांचंही भलं होतंय. आनंद आहे ताई, आनंद आहे, आनंद आहे. जय गुरुदत्ता, श्री गुरुदत्ता. हो, नवनाथ नवनाथ पारायणासाठी जे आसन आहे ते उबंटूसाठी तुम्ही वापरू शकता. आणि तुमच्या सगळ्यांकडे माझी विनंती आहे, अरे आपल्या नवनाथी पारायणामध्ये जर तुम्ही मला 5,000 साधक जर करून देत असाल ना, आहे ना, तर आपल्याला शाबरी कवच सुरू करता येईल. शाबरी कवच सुरू करता येईल. त्या शाबरी कवचामध्ये मी तुम्हाला सांगू का? चला, तुमची एक्साइटमेंट मी वाढवतो. त्या शाबरी कवचामध्ये तुम्हाला यंत्रनिर्मिती शिकवेन. यंत्र कसं बनवायचं शाबरी कवच. मी तुम्ही आता व्हॉट्सअप फेसबुकवरती जे शाबरी कवच बघताय ना, ते इनकम्प्लीट आहे, ते अर्धवट आहे, ते पूर्ण नाही आहे ते शाबरी कवच. शाबरी कवचचा एक स्वतःचा एक स्वतंत्र सिद्ध मंत्र आहे. त्या मंत्राचा जप केला जातो. ठीक आहे, त्या मंत्राचा जप केला जातो. पण जर मला संधी दिलीत, तुम्ही जर सगळ्यांनी मला संधी दिलीत ना, तर शाबरी कवच मी तुम्हाला सगळ्यांना सिद्ध करून देऊ शकतो. सगळ्यांना, जितके तुम्ही बसणार पारायणामध्ये माझ्यासोबत, त्या सगळ्यांना शाबरी कवच मी सिद्ध करून देऊ शकतो. आणि शाबरी कवच जर सिद्ध झालं ना, तर तुम्हाला कुठलाही मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक कुठलाही त्रास होणार नाही. फक्त रोज शाबरी कवचाचा पाठ करावा लागेल. पण मी सांगेन त्या पद्धतीने कराल तरच. तुम्ही जर म्हणाल की मला व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती मला हे पाठवलेले हे मी वाचतो, ते वाचून नाही होणार. ते वाचून नाही होणार. व्हॉट्सअपचे ग्रुप बनवा ना. व्हॉट्सअपचे ग्रुप बनवा तुम्ही. आता इथे किती लोक आहे बघा, 300-350 लोक आहात. 300-350 लोक आहात ना. आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्या. आता हे कोरोनाच्या काळामध्ये लोकांना किती गरज आहे आपली. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेला मी उज्जैनवरून येत होतो ना, मी तिथे गेलेलो ना, तर तुम्हाला विश्वास नाही बसणार, ज्या नाक्याच्या इथे मी जेवायला बसलो, उज्जैनला जिथे मी जेवायला थांबलो होतो ना, 2.5 तासामध्ये समोरून 15 बॉड्या गेल्या. 15 बॉड्या. तो तिकडे का पोलिसाला विचारलं, ये क्या है, इतना क्यों जा रहा है? बोलो साहब ये कुछ भी नहीं है, अगर दिन भर रुको ना तो आपको यहाँ से 40-50 बॉडी दिखेगा जाते जाते. सांगण्याचा विषय काय की जर शहरामध्ये छोट्याशा शहरामध्ये जर ही कंडिशन आहे, हां, तर आपल्या इथे खूप भयानक कंडिशन. इथे तर लाईन लागलेली, इथे रिझर्वेशन झाले स्मशानामध्ये.
तर आपल्या सगळ्यांना आपले जे काही स्वामी भक्त आहेत, दत्तभक्त आहेत, तर माझं असं स्वतःचं तुमच्या सगळ्यांकडे निवेदन आहे की आपण आपल्या स्वामी भक्तांसाठी आणि आपल्या महाराजांच्या भक्तांसाठी जर आपण थोडे जर कष्ट घेतले आणि जर सामूहिक बळ जर त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचून दिलं, तर कुठेतरी आपल्यालाही महाराज आधार देतील, ही आशा आपण नक्की बाळगू शकतो. ही आशा आपण नक्की बाळगू शकतो. मग त्यासाठी काय म्हणतोय की आता बघा इथे 350 लोक आहेत ना, माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, हात जोडून रिक्वेस्ट आहे की तुम्ही लोकांनी एक ग्रुप तर बनवा व्हॉट्सअपवरती काहीतरी, कारण त्याच्यामध्ये आपलं सामूहिक नवनाथीय साप्ताहिक पारायणाची माहिती सगळ्यांना द्या. सगळ्यांना द्या ना, त्यांना येऊ दे ना शनिवारी रात्री पारायणाला, त्यांना बसू दे ना पारायणासाठी. बघता बघता तुम्ही या 10-15 दिवसातच 5,000 करून टाकाल, मला विश्वास आहे. आणि 5,000 साधक जर झाले ना आपले आपल्या यूट्यूब चॅनलवरती सामूहिक साप्ताहिक, त्यांनी मी शाबरी कवच लगेच सुरू करतो. जरा आज आपण स्वामी रूपात सूक्ष्म देहाने मार्गदर्शन केले. हे महाराजच करतात थोरात, मी काहीच करत नाही, सगळं महाराजच करतात. सगळ्यांना धार्मिक ग्रुपवर पाठवले. ताई सगळं म्हणणं बरोबर आहे, प्रयत्नांती परमेश्वर साथ देतो ताई. आणि मी हे का म्हणतोय मी की आपल्याला आपल्या महाराजांच्या तुम्ही सगळे थोडंसं मनामध्ये एक विचार आणा की आपल्या दत्तभक्ताला जर काही त्रास झाला, हा स्वामी भक्ताला जर काही त्रास झाला या काळामध्ये, तर तुम्हाला सगळ्यांना ते आवडणार आहे का? तुम्हाला सगळ्यांना ते आवडणार आहे का सांगा? म्हणून तुम्हाला सगळ्यांना ते आवडणार का काय त्रास झाला तर? नाही ना. मग आपण महाराजांकडे बघून आपण सगळे कार्य करतो, सगळी सेवा करतो, महाराज आपल्याला वाचवतील या आशेने करतो ना. सातत्य नाही ठेवते तर आपलं कर्तव्य आहे. उद्या आपल्याला महाराजांसमोर उभं राहायचंय. महाराज म्हटलं मी सेवा तुमची करतोय, तुमच्या पारायणामध्ये लोकांना बसवतोय. आता ती लोक त्यांच्या इच्छाशक्तीने कधी येतात, कसे येतात, केव्हा येतात, ते त्यांच्यावर डिपेंड आहे. हा बंडगर शाबरी कवच यंत्र सिद्ध होत असताना लखलखतं. मग मला माहिती आहे ना आपल्याला किती पीडा आहे वाईट. अरे बाहेर खूप अवस्था खराब आहे. पुढचे 6 महिने अजून कठीण आहे भाऊ. अरे पुढचे 6 महिने अजून कठीण आहे. तुम्ही लोक बिलकुल मनामध्ये असं समजू नका की मला या मे महिन्यामध्ये एप्रिल नंतर मे जून जुलैमध्ये कम्फर्ट लेवल येईल. बिलकुल कम्फर्ट लेवल येणार नाहीये या वर्षामध्ये. आतापासून हा मे महिना, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, 6 महिने खूप कठीण आहेत आपल्यासाठी. सोपं नाही 6 महिने. दैवी सान्निध्याशिवाय आपण लोक टिकू शकत नाही. दैवी सान्निध्य आपल्याला लागणारं, हे मी तुम्हाला स्टेटमेंट माझं सांगतोय, लिहून घ्या. दैवी सान्निध्याशिवाय आपण लोक टिकणार नाही. दैवी सान्निध्य सगळ्यांना लागणार आहे, भले तुम्ही आस्तिक असा की नास्तिक. दैवी सान्निध्य लागणारं. हा अष्टमीला होम करा श्री दत्त. अष्टमीला होम करा. यू नॉट गिव्ह माय आन्सर. काय नाही, मी उत्तर काय नाही दिलं? परत एकदा प्रश्न विचारा. परत एकदा प्रश्न विचारा. नाही ताई, काय चुकलं नाही. देवाची माफी मागा ताई. संचित पाटील भाऊ, एकदम बरोबर तुम्ही बोललेला आहे. एकदम बरोबर बोललाय. फक्त मी लाईव्ह मध्ये हे विषय नाही बोलू शकत. संचित पाटील एकदम बरोबर बोललात, फक्त मी लाईव्ह मध्ये हा विषय नाही बोलू शकत. अरे घरात साप आहेत तर घराचा वास्तू तर काढा ना.
हे बघा, खरं अध्यात्म काय आहे तुम्हाला सांगतो. जे रंजले गांजले त्यासे म्हणे तू आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आज तुमच्या सगळ्यांची गरज आहे समाजाला, तुमच्या सगळ्यांची गरज आहे. तुम्ही सगळे आंतरिक मतभेद विसरून दुःखी पीडितांना तुम्ही ऑनलाईन मदत करा. नका कोणाच्या घरी जाऊ, नाही कोणाच्या घरी जाऊ शकत आपण, हा, पण तुम्ही ऑनलाईन तर मदत करू शकता. आज महाराजांच्या कार्यामध्ये, महाराजांच्या सेवेमध्ये त्यांच्या भक्तांपर्यंत मी नाही पोचू शकत, पण तुम्ही तर पोचाल. तुमची तर तळमळ खरी आहे. हा, मला नाही पोचता येत, ठीक आहे, मला जितकं करता येतं तितकं माझी यथाशक्ती मी धावपळ करून मी पूर्ण करून महाराजांच्या पायी सोडण्याचा प्रयत्न करतो. पण मलाही असं वाटतं की तुम्ही सगळेही आता एवढा काळ गेला लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला, तर तुम्ही लोक सुद्धा हातामध्ये महाराजांचं कार्य ऑनलाईन माध्यमातून घेऊन तुम्ही 10 ठिकाणी त्याचा तुम्ही प्रसार करू शकता. हा, तुम्ही करून तर बघा, तुम्ही करून तर बघा. आणि जे करतील ना त्यांच्यासाठी ना माझ्याकडे खूप मोठं एक आहे अनुसंधान आहे. मी तुम्हाला सरप्राईज ठेवलंय सगळ्यांसाठी. मी सरप्राईज ठेवलंय सगळ्यांसाठी. मी 500 कुटुंब आहेत ना, भविष्यामध्ये 500 कुटुंब, त्यांना मी एक विशिष्ट सेवा देणार आहे. 500 कुटुंबांना भविष्यामध्ये. अजून वेळ आहे त्या गोष्टीला. आता लॉकडाऊनमुळे काम थांबलेलं आहे, लॉकडाऊनमुळे काम थांबलेलं आहे. पण भविष्यामध्ये 500 कुटुंब अशी असतील ज्यांना मी एक विशिष्ट सेवा देणार आहे महाराजांची. एकदम म्हणजे महाराजांची जबाबदारी देणार आहे 500 कुटुंबांना. मला एकच माहिती आहे, सध्या तुमच्यासोबत जी लोक आहेत, हो हो तुम्ही असणार डेडेकर त्याच्यामध्ये, तुमच्यासोबत जी लोक आहेत त्यांना तुमची गरज आहे, सगळ्यांची गरज आहे. आज तुम्ही इतकं महाराजांच्या जवळ दत्त स्वरूपात तुम्ही सगळे, तर शनिवारी रात्री होणाऱ्या सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणासाठी लोकांचे ग्रुप तयार करा, लोकांना व्हॉट्सअप करा, लोकांना म्हणा इथे बस रात्री पारायणाला, इथे पारायण कर, घरामध्ये स्पीकर चालू ठेव, स्पीकर चालू ठेव आणि पारायण कर. नाही पारायण करू शकत तर कमीत कमी लाईव्ह पारायण कमीत कमी ऐक, लाईव्ह पारायण कमीत कमी ऐक, असं तरी लोकांना म्हणा, ठीक आहे. आणि मला फक्त 5,000चा आकडा मला करून द्या. बघा आता मला बरीच लोक मला विचारतात की दादा हे कोरोना मॅटर आहे, आता काहीतरी तुम्ही करा. मी बोललो अरे मी काय करणार, मला तुम्ही साधक तर द्या, मला सामूहिक साधना तर लागणार आहे ना. एकीच्या हे एकीच्या कडची गोष्ट नाही आहे, म्हणजे एका व्यक्तीकडून होणारी गोष्ट नाही आहे. यासाठी सामूहिक बळ लागतं, यासाठी सामूहिक बळ लागतं. या एकट्या दुकट्याकडून ह्या गोष्टी नाही होत. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हा लोकांना जर असं वाटतं की अरे ही महामारी जी आहे किंवा हे जे काही हा जो काही हे काही जो काही संसर्ग आहे, हे मुळापासून जर तुम्हा लोकांना वाटत असेल तुमच्या जीवनातून तुमच्या घरातून निघून जावं, तर तुम्हा लोकांना सामूहिक स्तरावरती एकत्र येणं स्वाभाविक आहे की नाही मला सांगा. का असेल माझा हारी ना देल खाटल्यावरी, असं होणार आहे का? असेल माझा हारी ना देल खाटल्यावरी. पण त्यासाठी मला तुम्ही लोकांनी हेल्प केली पाहिजे ना. मी एकटा काय काय करू शकतो सांगा. मग तर मला 24 तास कमी पडतात, मला 24 तास कमी पडतात. पेशंट येतात, ICU वाले येतात, झपटलेले येत आहेत, अपघातातले येत आहेत, कोरोनावाले पेशंट असतात. किती सांगू तुम्हाला, त्यांचे चेहरे बघून मला इतकं मनाला हळहळ होते. महाराजांना म्हणतो, महाराज म्हटलं आपल्या माणसाला अपने जन को तुरंत उबारो, सुमिरन होय आनंद हमारो. महाराजांना म्हणतो हा सुमेरू आहे ना, हा आमचा आनंद आहे. पण त्यासाठी तुम्ही आपल्या लोकांना आधी तुम्ही उद्धार करा, त्यांचा आधी तुम्ही त्यांना त्रासून बाहेर काढा. आता या कठीण परिस्थितीत लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, सुखामध्ये सगळे तुमचे सोबती आहेत, सुखामध्ये सगळे तुमचे सोबती आहेत, सुखामध्ये तुमच्या ताटात बसून जेवतील, तुमच्या गळ्याला गळे लावतील, तुम्हाला 1000 पप्प्या घेतील, तुम्हाला 1000 कौतुक करतील. पण दुःखामध्ये जो तुमच्यासोबत उभा असतो,
तोच तुमचा खरा साथीदार आहे. आणि आता या दुःखामध्ये तुमच्या सगळ्यांची या समाजाला गरज आहे. हा दुःखाचा काळ आहे. ह्या काळामध्ये लोकांना तुमची गरज आहे. सगळ्यांची गरज. तुम्ही सगळे दत्त स्वरूपात एवढे काळ गेले, एवढे महिने झाले, आपलं वर्ष होऊन गेलं, आपलं वर्ष व्हायला आलं असेल की लाईव्ह सेशन कंटिन्युएशनमध्ये आपलं चालतंय. गुरुवार आणि रविवार, गुरुवार रविवार, गुरुवार रविवार एवढ्यामध्ये तुम्ही राहिले, तर आता ही वेळ आलेली आहे की तुम्ही सुद्धा समाजाचं काही देणं लागतं. ऑनलाईन करायचं, तुम्हाला कोणाच्या घरी नाही जायचंय, काय पाणी नाही प्यायचंय ना, काय चहा नाही प्यायचंय. ऑनलाईन तुम्हाला फक्त काय करायचंय, लोकांना फक्त शनिवारच्या होणाऱ्या रात्रीच्या पारणामध्ये लोकांना फक्त बसवा. लोकांना फक्त बसवा. आपणही या समाजाचं देणं आहोत, महाराजांचं देणं आहोत. महाराजांच्या प्रत्येक हेतूला आपण साथ दिली पाहिजे. महाराजांचं पण आहे की जीवाचा उद्धार झाला पाहिजे, जीवाला शिवाची प्राप्ती झाली पाहिजे. मग शिवाची प्राप्ती व्हायला अरे तो जगला तर पाहिजे. सर सलामत तो पगडी 50. हा, सर सलामत तो सगळ्या पगडी 50. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे. असा हात झटकून नाही चालणार, स्वार्थी हेतू नाही चालणार. स्वार्थी हेतूला आत्मसाक्ष असते की अरे आत्मा बोलतो की अरे मतलब घेऊन काय करू. नेकी करो, नेकी करो, लोकांना मदत करा, लोकांना दुःखातून बाहेर काढायला त्यांनाच महाराजांसोबत जोडा. जरा तुमचं कमिटमेंट आणि वर्किंग कॅपॅसिटीचे सिक्रेट काय आहे प्लीज सांगा. बरं, माझी कमिटमेंट एकच आहे, मी महाराजांचा दास आहे. आय एम ऑन ड्युटी टू लॉर्ड दत्तात्रय स्वामी महाराज. आय एम ऑन ड्युटी टू लॉर्ड दत्तात्रय स्वामी महाराज. आय एम वर्किंग इन काला भैरव सरकार विथ अ इन्फायनाईट प्रपोजिशन. हे आहे माझं सिक्रेट. कमिटमेंट ही आहे की महाराजांचा जो पण आहे, महाराज म्हणतात की तू बेटा हे पासून कर, हे कर, आज लोकांना हे सांग, उद्या लोकांना ते सांग, तू लोकांना हे सांग. महाराज मला बोलतात, मी भिकाऱ्यासारखा महाराजांसमोर हात पसरून, मी गुलाम आहे त्यांचा. महाराजांचा मी गुलाम आहे, मी नोकर आहे त्यांचा, मी दास आहे. स्वतःकडे काही नको मला, सगळं त्यांच्याकडे. जे काय होतंय चांगलं त्यांच्याकडे, जे काय होतंय वाईट तेही त्यांच्याचकडे. आणि ही जी कमिटमेंट आहे माझी, गुरुवार रविवार, गुरुवार रविवार काही होऊ दे, मी कुठलाही लाईव्ह सेशन, तुम्ही हवं तर या लोकांना विचारा, कधीही मी लाईव्ह सेशन डुबवलं नाही. लाईव्ह सेशन माझं पोस्टपोन झालं असेल कधी, फ्लाईट असेल सकाळची 10ची 10:30ची, तर लाईव्ह सेशन संध्याकाळी घेतलेलं आहे, पण मी लाईव्ह सेशन डुबवलं नाही आहे. कारण माझी कमिटमेंट तुमच्या लोकांसोबत आहे. मी खूप हायली कमिटेड पर्सन आहे. माझी कमिटमेंट खूप टाईट असते. एकदा मी ठरवलं ते करतो, जे ठरवलंय ते करतोच करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये माझी कमिटमेंट टाईटच असते. रोज घरी होम हवन केलं तरी चालतंय. मला एकच माहिती आहे. अच्छा दादा, तुम्ही स्वप्नात येऊन कॉंग्रॅट्स म्हणता, काय करू मी, म्हणावं लागणार. तुमचं कार्यच असं महान आहे, तुमचं कार्य मोठं आहे बाबा डॉक्टर. काइंडली कीप ऑन डुईंग इट. ओके, you will be greeted every time whenever you have gratitude of lotus pita Dattatreya Swami Maharaj. Always remember. दत्तप्रबोधिनी न्यासच्या माध्यमातून एवढे अपॉइंटमेंट झालेले आहेत, इतक्या अपॉइंटमेंट झालेले आहेत, किती दुःखी पीडित लोक आहेत. विशेषतः माझ्याकडे जास्त जे अटेन्शन असतं लोकांचं, जे मी बघतो ते शेवटच्या श्वासावर जे असतात, म्हणजे ICU पेशंट्स वगैरे असतात, त्याच्यावरती जास्त अटेन्शन असतं, कारण की त्यांना आपली गरज जास्त आहे. आणि आता ती कंडिशन खूप सॅच्युरेटेड होत चाललेली आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांकडे मी मदत मागतोय की मला शाबरी कवचसाठी मला लोक द्या, शाबरी कवचसाठी लोक द्या. अरे तुम्हाला नाही माहिती शाबरी कवच अजून काय आहे. अरे खूप पॉवरफुल गोष्ट आहे ती. देवतांना हरवलंय शाबरी विद्येने, देवतांना हरवलेलं आहे. शाबरी विद्येला तुम्ही कमी नका समजू.
इथं मी तुम्हा लोकांना एवढ्या भारी भारी गोष्टी द्यायला बसलेलो आहे, तर तुम्ही लोकांची इच्छाशक्ती कमी पडते. इच्छाशक्ती कमी पडते तुमच्या लोकांची. काय पडते कमी? मी तुम्हाला शाबरी कवच देतोय. कवच का का धारण करायचं असतं कवच? का यंत्रपूजनातून, तंत्रपूजनातून, मंत्रपूजनातून, पाठपूजनातून आपल्याला कवच करायचंय? का करायचं? इतकं सगळं परिपक्वतेने तुम्हाला देण्याचा माझा काय अभिप्राय आहे? की तुमच्या लोकांवरती कुठलंही संकट न यावं. अरे कधी होणार लोहार पारजार? मला मला गरज आहे का? कोणासाठी करायचं आहे आपल्याला ह्या गोष्टी? आपल्याच महाराजांच्या लोकांसाठी करायचं आहे. महाराज सगळं बघतायत ना. महाराज सगळं बघतायत ना. आपल्याला आपल्याच महाराजांसाठी हे सगळं करायचं आहे. त्यांच्या भक्तांसाठीच करायचं, ज्यांना त्यांना त्रास न व्हावा, ते पिसले न जावे. कवच इज मीन फॉर प्रोटेक्शन. अँड प्रोटेक्शन फ्रॉम व्हॉट? फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ द लाईफ. फ्रॉम एव्हरी कॉर्नर. दॅट इज कॉल्ड मेंटल, फिजिकल, फायनान्शियल, सोशल अँड स्पिरिच्युअल. कवच म्हणजे काय असतं? तुमचं मानसिक कवच. तुमची मनस्थिती सुंदर करेल, तुमची मनस्थिती दृढ करेल. तुम्हाला कोणी डायव्हर्ट करू शकत नाही, तुम्हाला कोणी चुना लावू शकत नाही, तुम्हाला कोणी टोप्या नाही लावू शकत, तुम्हाला कोणी शेंडी नाही लावू शकत. म्हणून कवच पाठ करायचं आहे. दुसरं, शारीरिक कवच. हे अशा पद्धतीचे जे काही घाणेरडे रोग आहेत ते न यावं तुमच्या घरामध्ये. घाणेरडे रोग आहेत किंवा महामारी आहे किंवा फलाना काही असेल XYZ. शारीरिक कवच, आजारपणापासून मुक्ती. आर्थिक कवच. आर्थिक म्हणजे काय? तुमचं जे काही अन्न पाणी आहे, तुमचं दिनचर्या आहे, तुमची रोजी जी आहे ती अबाधित राहावी. ती कोणी हिरावून घेऊ नये. नाही ती नियतीने घ्यावी, नाही ती कुठल्या मूर्खाने घ्यावी. म्हणून कवच केलं जाणार आहे ना. सामाजिक कवच. तुमचा न्याय, तुमचा आत्मसन्मान, तुमचा मान, तुमची इज्जत, तुमच्या प्रत्येक गोष्टीला लोकांनी महत्त्व देणं, तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचं आकर्षण येणं, जेणेकरून लोक तुमच्याकडे बघतील आणि तुमच्या गोष्टी ऐकतील. हे झालं तुमचं सामाजिक स्तरावरती. आध्यात्मिकमध्ये काय? की तुम्हाला धर्म अर्थ काममोक्षाची प्राप्ती व्हावी, तुम्हाला साम दाम दंडभेद मिळावा. म्हणजे आध्यात्मिक स्तरावर तुम्हाला सद्गुरू प्राप्ती पण व्हावी आणि सद्गुरूसोबत तुम्हाला दर्शनादी, तुम्हाला सगळ्या पारलौकिक शक्त्यांची पण तुम्हाला अनुभूती यावी. हे सगळं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ना. पण हे काही मी माझ्यासाठी मागतोय का? हे सगळं तुम्हा लोकांना मिळावं यासाठीच म्हणतोय की. पण ते तुम्हा लोकांना जर पाहिजे असेल तर तुम्ही लोकांनी मला तसं करून द्या ना. मला तेवढी ऊर्जा लागणार की नाही लागणार? शनिवारच्या पारायणामध्ये मला तेवढी ऊर्जा लागणार की नाही लागणार? स्मॉल स्केल ग्रुपिंग करा. स्मॉल स्केल ग्रुपिंग करा. व्हॉट्सअप ग्रुप बनवा. आपल्या फेसबुकच्या ग्रुपवरती तिथून लोकांना ॲड करून काहीतरी करता आलं तर लोकांना इन्व्हाइट करा ना. फेसबुकवरून आपल्या पेजवर इन्व्हाइट करा. आपल्या पेजवर इन्व्हाइट करा. आपल्या ग्रुपवरती इन्व्हाइट करा आपल्या दत्तप्रबोधिनीच्या. शाबरी कवच घ्या रे. मी तुम्हाला जे शाबरी कवच देणार आहे ते कुठे व्हॉट्सअप फेसबुकवरती नाही आहे. हे खूप व्यवस्थित आहे. हे खूप एक्सप्लेन केलेलं आहे यंत्र, तंत्र, मंत्र आणि कवचमधून. इनकम्प्लीट काहीच करू नका. ज्यांना पर्सनल प्रॉब्लेम आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घ्या आणि माझ्यासोबत बोला. आपले लाईव्ह सेशन महाराज अंतरी बाह्य सगळीकडे रिले चालू असतो. जरा खूप आधी तुम्ही स्वप्नात येऊन म्हणालात की स्वामींना पायाला हात लावलेला आवडत नाही. खूप वेळा तुम्हाला बोलायला विसरलो. हे बरं, खरंच महाराजांना आवडत नाही पायाला हात लावलेला. कशाला हात लावता? तिकडे मंदिरात पण काळा भैरवाच्या जाऊन लोक सरळ त्या शिळेला हात लावतात. एवढं डोकं फिरतं सांगू. एक तर देव त्याच्या मूडमध्ये असतो आणि तुम्ही जाऊन त्याला डिस्टर्ब करता. तुम्ही तुमच्या मूडमध्ये असता आणि देव तुम्हाला डिस्टर्ब करत, तुम्हाला चालेल का?
मग त्याला कशाला डिस्टर्ब करता रे हात लावून? लांबून हात जोडा ना गपचूप. तो पण सगळं बघत बसतो ना, कशालाच उगाच सत्वायची लाईन फालतू मध्ये. काय गरज आहे सत्वायला? महाराजांना पण नाही आवडत पाहायला. महाराजांना पादुकांना हात लावायला आवडत नाही, पायांना तर लय पुढची गोष्ट राहिली. मी कुठल्या ग्रुपमध्ये नाही आहे, मला एवढा वेळ पण नसतो ग्रुपमध्ये बघायला. मी ते एवढं कडक टाईट असतो कंडिशन माझी, मला मान आणायला जागा नाही. मनात वाचलं शिवलीलामृत तरी चालतंय, मोठ्याने वाचलं तरी चालतंय. दादा निर्वंशीपासून त्रास होतो, कौल प्रसारात अडचण येते. निर्वंशीपासून त्रास येतोय, सावध नदी बघावं लागेल नक्की कुठला निर्वंशी आहे. निम्मा निर्वंशी आहे का खुनी निर्वंशी आहे ते पहिले बघावं लागेल. पहिले ते बघावं लागेल, मग त्याच्या हिशोबाने त्याचा इलाज करावा लागेल. फक्त एका शनिवारी 5,000 साधक आले तर तुम्ही शाबरी कवच देणार का? एका शनिवारी जाधव 5,000 साधक आले, पण ते टिकले तर पाहिजेत की नको? का नुसता फुगवटा करायचा आणि 5,000 साधकाच्या नावावरती शाबरी कवच चालू करायचं, पण ते टिकले तर पाहिजेत. 10% प्लस मायनस चालतंय ना, त्याला काय फरक पडतो? 5,000चे 4.5 झाले तरी चालतंय, 4.5चे 5.5 झाले तरी चालतंय, पण 5,000 सरासरी पाहिजे की नको? ऊर्जा पाहिजे ना जाधव, त्याच्यामुळे ऊर्जा लागते जाधव तेवढी. एकाचं काम नाहीये ते. टेलिग्रामवर कुंभार रिस्पॉन्स नाही मिळत ना, तर व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअप ग्रुप बनवा. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा, संस्थेमध्ये जे आजीवन फॉलोअर्स आहेत, संस्थेमध्ये जे आजीवन फॉलोअर्स आहेत, ज्या आजीवन फॉलोअर्सला लोकांसाठी काही चांगलं करण्याची इच्छा आहे, म्हणजे जे संस्थेमध्ये जे आजीवन सभासद आहेत, ज्यांच्याकडे रोज 1 तासाचा वेळ असेल, कारण संस्थेमध्ये आजीवन सभासद आहेत ज्यांनी महाराजांना वाहून घेतले. संस्थेमध्ये जे आजीवन सभासद होतात ते काही भौतिक वस्तूंना प्राप्त करण्यासाठी होत नाही, ते महाराजांना वाहून घेण्यासाठी होतात. तर आपल्या संस्थेमध्ये जे आजीवन सभासद आहेत, त्यांना जर दुःखी पीडितांना काही मदत करायची असेल आध्यात्मिक अनुसंधानातून, तर त्यांच्यासाठी मी काहीतरी त्यांना शिकवण्याची माझी इच्छा आहे. तर त्यांनी प्रतिनिधींना सांगा की आम्ही तयार आहोत, किंवा आपल्या संस्थेचा जो आजीवनचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा दत्ततत्वावरती, तर ज्यांना इच्छा आहे की दादा तुम्ही आम्हाला असं काहीतरी सांगा की आम्ही बसून एका ठिकाणी आम्ही जनसामान्यांसाठी, जनसमुदायासाठी आम्ही काहीतरी करू इच्छितो, घर बसल्या, तुम्हाला कुठे जायचं नाही, मी फक्त 1 तास तुमचं मागतोय, मला 1 तास द्या. आता 1 तासामध्ये आपण काय करू शकतो? मला त्याच्यामध्ये कमीत कमी 54 लोक लागतील, कमीत कमी 54 आजीवन सभासद लागतील. 54 लोक झाल्यानंतर मग मी त्या 54 लोकांना 1 तासाची साधना देईन आजीवन सभासदांना. ठीक आहे, मग त्या 54पेक्षा जास्त पण चालतील, पण 54पेक्षा कमी नको. ठीक आहे, मग त्या आजीवन सभासद जे आहेत, आजीवन जे फॉलोअर्स आहेत, लाईफ टाईम फॉलोअर्स आहेत, मग त्यांना मी एक साधना देईन विशिष्ट. ती साधना त्यांनी माझ्यासोबत बसायची आणि करायची. मी पण त्यावेळेला त्या साधनेमध्ये त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, आणि ती ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेने आपण आपले जे काही त्रासलेली लोक आहेत, या त्रासामध्ये, लॉकडाऊनमध्ये ज्यांना आर्थिक त्रास आहे, त्यांना पैशांचा त्रास आहे, त्यांना घरात अन्नपाणी नाही आहे, त्यांना नोकरी नाही आहे, ज्यांच्या हातावर पोट आहे, अशा दुःखी पीडित लोकांसाठी तो 1 तास रोजचा आपण त्या लोकांसाठी देणार, जी लोक
उपासमारीने मरू शकतात, जेणेकरून त्यांच्या उपासमारीतून त्यांची मुक्ती करता येईल आणि त्यांना दैववादाने, त्यांना योग सान्निध्याने, त्यांना महाराजांकडून, त्यांना दैवी शक्तीने त्यांना सानिध्य प्राप्त होईल. ठीक आहे. त्यांनी ज्यांचा त्रास आहे त्यांना काही करायची गरज नाही आहे, ते सगळं ऑटोमॅटिकली होणार आहे. फक्त जे दुःखी पीडित आहेत त्यांच्यासाठी मला 54 आजीवन फॉलोवर पाहिजे, जे माझ्यासोबत बसून 1 तासाची साधना करतील. मग जे आहेत त्यांनी मला त्या ग्रुपवरती मला कमेंट टाका. हां, एक एक तास मला द्या. तो 1 तास आपण ठरवूया, 1 तास ठरवूयात. शक्यतो तो 1 तास रात्रीचा असेल, म्हणजे रात्रीचा 1 तास असेल. ठीक आहे. 12ची वेळ असेल रात्रीची आपली, म्हणजे जे आजीवन फॉलोवर आहेत त्यांची रात्रीची 12ची वेळ असेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना, मी आता ज्यावेळेला सेशन होईल आपलं, तर त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्या आजीवन जे आहेत आपले फॉलोवर्स, सगळ्यांना मी ती साधना समजावीन की कशी करायची. ठीक आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये ती साधना करायची असते. आपत्कालीन स्थितीमध्ये ती साधना करायची असते. ठीक आहे. ताई, हो ताई, पारायण ऐकणारा सुद्धा साधकच आहे ताई. पारायण ऐकणारा सुद्धा साधकच आहे. त्याला सगळेजण बोलतात स्वामी प्रारब्ध बदलतात, काही जण बोलतात प्रारब्ध भोगूनच संपतो. कर्माच्या कर्माच्या व्यतिरिक्त जे काय असतील त्याच्यामध्ये स्वामी सगळं शिथिल करतात. केलेले कर्म भोगावेच लागतात. कळलं? मग ते स्वप्नात भोगायचे का ते स्थूल देहाने भोगायचे हे महाराज ठरवतात. ते स्वप्नात भोगायचे का ते स्थूल देहाने ते महाराज ठरवतात. ठीक आहे. शिवतत्ववाले पण चालणार देवरुखकर, शिवतत्ववाले पण चालणार आहे. ठीक आहे. नका चिंता करू देवरुखकर, तुम्हाला सोडून नाही करायचं काय देवरुखकर. चला 10 मिनिटं राहिले, 10 मिनिटं राहिले. साईनाथ महाराजांचं काय सांगू तुम्हाला, एकदम सुंदर आहे. चुकून जरी स्मराल साई नामाचं तुम्हाला मिळेल शांती त्या क्षणाचं. जय गुरुदत्ता. श्री गुरुदत्ता. जय गुरुदत्ता. आपल्याला एकच माहिती आहे, आपण लोकांसाठी जगायचं. महाराज सगळं बघतात, महाराजांना सगळं माहिती असतं, कोण कोणासाठी काय करतं सगळं महाराजांना माहिती असतं. दहा मिनिटं राहिली, पण आता तुमच्या सगळ्यांकडे माझी विनंती आहे, अरे काहीतरी करा रे. खूप कठीण काळ आहे रे पुढचा, 6 महिने खूप कठीण परिस्थिती आहे. अरे लोक साले उपाशी मरू नको मरू दे बाबा. महाराजांना अजिबात नाही आवडणार, महाराजांना कोणीही उपाशी राहिलेलं नाही आवडत महाराजांना. तर आपण सगळ्यांनी ती ऊर्जा जी आहे ती महाराजांच्या चरणी आपण सोडायला पाहिजे. ठीक आहे, लोकांचं काही त्यांच्या पुण्यगाठी नसेल, पण आपण तर आहोत नाही ते महाराजांसाठी, महाराजांसमोर तसं लोकांना आपण आधार तर देऊ शकतो की नाही. हा, तसं काहीतरी करूया ना. ठीक आहे. नक्की करू लोहार, नक्की करू. शाबरी कवच होईल सुरू.
अच्छा, शाबरी कवच पारायण झाल्यावरती ऑलमोस्ट 1900 ते 2000 व्ह्यूज असतात पण लाईव्हला असताना आपल्याला बघायचं ना किती असतात ते. लाईव्ह सेशनमध्ये तर बघूया. थोडी मेहनत तर घेऊ ना आपण सगळ्यांनी. मेहनत तर घेऊया. शाबरी कवच खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या डोक्यात ती गोष्ट फिट होऊ द्या. शाबरी कवचाची खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही गुगल करा शाबरी कवचाचे काय परिणाम असतात. ठीक आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम दत्त पादोदकम तीर्थम जठरम धारयाम्यहम. हे दत्त चरणाचं तीर्थ आहे शाबरी कवच. अकाल मृत्यू हरणम, अकाल मृत्यूचा नाश होतो, सर्व व्याधींचा नाश होतो. सूर्य म्हणजे सूर्याच्या तेजाहूनही अतिशय तेजस्वी आहे. ज्यांना पर्सनल प्रॉब्लेम आहे, हा पर्सनल प्रॉब्लेम ते प्रतिनिधींना विचारा. दुकानाच्या गल्ल्यामध्ये देवरुख कर, राजा कवडी ठेवा. तुमच्यात ऍक्च्युली तिजोरी असेल दुकानाची तर तिजोरीत ठेवायची असतात. ठीक आहे. पारा भरून ठेवायचा. पारा भरायचा आणि मेंढ्याने दाबायचं आणि ठेवून द्यायचा. हाऊ टू बी मेंटली स्ट्रॉंग. if you wanted to go with a psychological aspect, then what you have to do, kindly calm your breath, keep your mind in peace, think positively about your whole life, go in flashback, collect all the experiences related to your psychological uh, aspects, whatever, and kindly follow the perception. Kindly try to acquire the perception as per your requirement and work accordingly in a subsequent way where you can lead to your victory with the patience. Okay, never drop yourself at any point of time. Okay, organize yourself in a such a way so you can have a sustainable victory on every mode of your life. Shri Gurudev Datta. हा राणेताई महिला पण चालतील ताई. ठीक आहे. महिला पण चालतील. चला 5 मिनिटं राहिले. अच्छा, बरं मला सांगा आता शाबरी कवच मी एकदा म्हटलं ना 5000 साधक करूया. तुमच्या लोकांपैकी सगळ्यांना माझ्यावरती विश्वास आहे ना मी करणार म्हणून. मी सुरुवात करणार की नाही सांगा मला. मी सुरुवात तर करू दे. बाकी महाराजांच्या हाती सगळ्या गोष्टी आहे. महाराजांच्या हाती सगळ्या गोष्टी आहे. सुरुवात तर होईल. एका एका आठवड्याला 5000 होऊन जाऊ दे. हां, दुसऱ्या आठवड्याला एका आठवड्याला 5000 झाले ना मी अनाऊन्स करतो. मी तुम्हाला सगळे शब्द देतो. एका आठवड्याला 5000 साधक झाले की नाही मी लगेच शब्द देणार की आपण या दिवसापासून या शनिवारपासून शुभ मुहूर्तावरती आपण शाबरी कवचचा पाठ सुरू करू. शुभ मुहूर्तावरती. आणि शनिवारचे शुभ मुहूर्त आहेत. शनिवारी शुभ मुहूर्त आहे. आठवड्यातून एकदा आपण शाबरी कवचचा पाठ करू. जर 5000 साधकांनी जर एकत्र बसून शाबरी कवचचा पाठ केला तर प्रत्येकाला 5000 आवर्तनाचं पुण्य प्राप्त होईल. याचा अंदाज पण नाही तुम्हा लोकांना की तुम्ही लोक किती शीघ्र गतीने. अरे जे लोक आयुष्यभर साधना करून तडफडताय त्यांना घंटा काही सापडलं नाही, काही मिळणार नाही. तुम्हाला एका झटक्यात घरात बसून तुम्हाला मिळणार आहे. मला फक्त 5000चा आकडा तिकडे येऊ दे, लोकांचा येऊ दे. पारणामध्ये मी ताबडतोब तिथं अनाऊन्स करणार डेट प्रॉपरली. त्या तारखेला शाबरी कवच सुरू. त्याच्या आधी तुम्हाला टोटल व्हिडिओ पाठवून देणार मी यूट्यूबवरती. हे घ्या, हे यंत्र आहे, हे यंत्र असं सिद्ध करा, हे मंत्र आहे, हे तंत्र आहे, असं सिद्ध करा आणि माझ्यासोबत पारणाला बसा शाबरी कवच घेऊन. आणि मी शाबरी कवच पण तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ देईनच तुम्हाला. तो व्हिडिओचा तुम्ही बरोबर ते अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर माझ्यासोबत शनिवारी रात्री पारणाला बसा. म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. सगळं एका ठिकाणी बसून घर बसल्या तुम्हाला
टोटल सगळं शाबरी विद्या तुमच्या घरात. शाबरी कवच झालं तर शाबरी मंत्र पण येतात त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, शाबरी मंत्र म्हणजे कुठलं? नवनाथ शाबरी मंत्र जे एकदम पॉवरफुल आहेत ते. ठीक आहे, ते पण येतं त्याच्यामध्ये. पण आधी शाबरी विद्या, शाबरी कवच. सद्गुरू लीला सांगतो, पण आधी इथं जी काही बाहेरची लीला चालली ना, तिच्यावरती वेसण येऊ दे. मग सद्गुरू लीला, आपल्याकडे अख्खी जिंदगी पडली सद्गुरू लीला बोलायला. आधी पहिले लोकांचं दुःख आहे ना, पहिले त्याला काही करून कमी करता येईल असं काहीतरी करू. सध्या माझ्याकडे तीच घालमेल चालली आहे. लोकांचं दुःख कसं दूर होईल याच्यावरती माझी तडफड चाललेली. कळालं? काही पण करून लोकांना कुठल्याही त्रासातून त्यांना बाहेर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला एक सांगेन ना, सद्गुरूची लीला सांगणार ना भाऊ, नाराज नाही करणार भाऊ. सगळे सद्गुरू लीला सांगेन तुम्हाला, काय चिंता करता. फक्त तर सद्गुरू लीला जर बोललो तर मला डोळ्यातून पाणी येणार आहे. आणि मला आता डोळ्यातून पाणी नाही काढायचं आहे. लय रडलो मी आतापर्यंत, आता रडायचं नाही मला. मी आता म्हणजे लय रडलेलो आहे सद्गुरू लीलेने, कळलं का? आता मला शांतपणे बसून मला दुःखी पीडितांना काही पण करून त्यांना त्यांच्या त्रासातून बाहेर काढण्याचं मला. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे. महाराज सगळ्यांना बघतायत, सगळ्यांना ओळखतात ते. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे सोंग नाही चालत. अरे वा, काळभैरव दर्शन झाले ताई, खूप छान झालं ताई. आत्ताची सध्या प्रायोरिटी एकच आहे की दुःखी पीडितांचं संवर्धन, त्यांना त्यांना रिज्युनेट करायचं आहे. ते खचलेले आहेत, लोक खचलेली आहेत मनस्थितीने, लोक कोसळलेली आहेत. लोकांची मनस्थिती खूप कोसळलेली आहे. त्यांना काही करून मनस्थिती त्यांची मजबूत करायची आहे. दादा तुम्ही माझ्या 13 वर्षाच्या मुलीला स्वप्नात आले. अच्छा, मी स्वप्नात आलो, बर. तिला स्मशानात विचारलं की वेताळाला भेटायचंय की काळ भैरवाला भेटायचंय, आणि तिला काळ भैरवाचे दर्शन झाले. मग आता होणार ना? ओम नमो काल भैरव घुंगरावाला, हात खडग फूलों की माला, 64 योगी न संग में चाला, देखो खोली नजर का ताला. मी काय बोललो? आपल्याला लोकांचं दुःख, लोक मनाने खचलेले आहेत. गेल्या वर्षी खचले होते, आता या वर्षी तर पार लोकांची मनस्थिती अतिशय खूप खाली गेलेली आहे. खूप खचलेत लोक, तर त्यांना आधार द्यायचा आहे आपल्याला. हा फेस निघणं अतिशय महत्वाचं आहे. पुढचं अख्खं आयुष्य पडले लोकांचं. ठीक आहे. चला, 12:30 झाले, आता परमिशन द्या साइन आउट करायची. श्री गुरुदेव दत्त बंडगर. श्री गुरुदेव दत्त. लक्षात घ्या, दुःखी पीडित लोकांना आधार द्या. लोकांच्या खूप कठीण काळामध्ये आपण त्यांना साथ दिली पाहिजे. दुःखात आपण साथ दिली पाहिजे. सुख सोडून द्या, दुःखात लोकांना साथ दिली पाहिजे. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. ह्यात महाराजांची कृपा मिळते. यात महाराजांना आनंद होतो की नाही, तुम्ही सुद्धा लोकांना जनहितामध्ये तुम्ही लोकांना मदत करता, महाराजांच्या नजरेमध्ये तुम्ही येता. होय की नाही? जय आदेश सगळ्यांना. बरं, तर साइन आउट करायची परमिशन आहे का आता? श्री गुरुदेव दत्त. साइन आउट करू का? तुम्ही सगळेजण कामं करताय, कामातूनच तुम्ही माझ्यासोबत बोलताय. बघा किती म्हणजे कठीण गोष्ट आहे. साइन आउट करू का? श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना. कोणीतरी बोला, साइन आउट करू का? सगळे नामस्मरण करतायत पण साइन आउट कोणी म्हणायला तयार नाही. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. जय आदेश, जय आदेश थोराताई, जय आदेश. बरं बरं, धन्यवाद गोलटकर भाऊ, त्रिवार धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद कदम, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. भेटूया शनिवारी रात्री 11:15 वाजता भेटूया सामूहिक नवनाथीय साप्ताहिक पारायणामध्ये. ठीक आहे, तोपर्यंत जय आदेश. श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट.